कार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा. ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोबराय आठवतात, शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात, भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आठवतात, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय आठवतात. त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबराय आज त्या जगाच्या बापाची काही वैशिष्ट्य सांगतात. आज त्या जगाच्या बापाचा एक स्वभाव सांगतात. त्या जगाच्या बापाबद्दल बोलत असताना तुकोबरायांच्या मुखातली भाषा आहे, माझा जो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे, माझा जो भगवंत आहे, माझा जो देव आहे, त्याचा स्वभाव जर विचारात घ्यायचा झाला तर त्याचा स्वभाव असा आहे, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. तो पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्तासाठी एखादं काम करत असताना तो अजिबात लाज धरत नाही, तो अजिबात लाजत नाही, त्याला कधी कमतरता वाटत नाही. कुठल्याही अवतारापासून जरी विचार केला तरी भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये त्या जगाच्या बापानं पांडवांच्या घरी घोडे धुण्याचं काम केलं. त्या जगाच्या बापानं पांडवांच्या घरी यज्ञ आहुती झाल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये त्याने पत्रावळ्या उचलण्याचं काम केलं. बहुतेक पत्रावळी उचलण्याचं काम आपल्याकडं थोडं हलकं मानलं जातं, म्हणून बरीच मोठी मोठी धेंड पत्रावळीला हात सुद्धा लावत. पाटील साहेब, तुम्ही पुढे बसलाय म्हणून सुरुवातीला जुपिलाच एक वाक्य सांगून टाकतो. आता ते कुणी कुठलं काम करायचं तुमचं नियोजन आहे, तुम्ही एवढा गोड सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय, हे सगळं मंडप वगैरे हे बघितल्यानंतर वाटतं हितच राहावं, पण नशीब कुठलं आमचं एवढं, आमचं काहीतरी पाप आडवं येत असेल, आमचं काहीतरी पाप. दशरथ बुवा, ह्या सगळ्या सोहळ्याचं वर्णन करायचं झालं तर एकाच शब्दात करता येईल, एखाद्या बापानं स्वतःच्या लाडक्या लेकीचा विवाह जेवढ्या दिमाखात करावा तेवढ्या दिमाखात तुम्ही हा सोहळा या ठिकाणी संपन्न करताय, तेवढ्या मोठ्या आनंदात तुम्ही हा सोहळा संपन्न करताय. दशरथ बुवा, ह्या सोहळ्यात रितेपणा म्हणाल तर कसलाच, कोणत्या गोष्टीचा रितेपणा आहे? काही कमी नाही. मुळात असतानाचा मामाचा दरबार आहे. नाहीतर ऋषीदादा बऱ्याचदा वाजवणारा चांगला असला गाणारी नसते ती, गाणारा चांगला असला वाजवणार नसते ती, आणि दोन्ही घावलं तर सिस्टीमवाला चांगला नसतो. आज गाणाऱ्या वाजवणाऱ्याच्या बाबतीत विचार केला तर एकाहुनी बळी, एकाच एक, आणि तेवढ्याच तोला मुलाची साऊंड सर्व्हिस, पुरेसा प्रकाश. तुम्ही मान्य करा, नाही तर नका करू. मामांच्या तळावरची कुठलीही सेवा असू द्या, ऋषीदादा सोन्या म्हणू करा, मला जरा जड जात आहे ऋषीदादा म्हणायला. ते मामांच्या तळावरची कोणतीही सेवा असू द्या, त्या सेवेत एक प्रकारचा आनंद आहे, त्या सेवेत एक प्रकारचा उत्साह आहे. हा उत्साह बघितला. पाटील साहेब, तुम्ही एवढं गोड नियोजन केलं, पण मला थोडस पुढे जाऊन बोलू द्या. त्या पत्रावळी बद्दल मी बोलत होतो. अन्नदान करणाऱ्याला जेवढं पुण्य आहे, अन्नदान करणाऱ्याला शास्त्राने जेवढं पुण्य सांगितलं तेवढंच किंवा किंबहुना त्याही पेक्षा जास्त पुण्य पत्रावळी उचलणाऱ्याला सांगितलं. असं कशामुळं? पत्रावळी उचलणाऱ्याला का म्हणून पुण्य बुवा? खर्च करणारा दुसरा, पत्रावळी उचलणारा तिसरा, मग त्याला का म्हणून पुण्य? ऐकून जा विषय तिथपर्यंत आला म्हणून बोलून जातो, ऐकून जा विषय तिथपर्यंत आला म्हणून बोलून जातो. ऊद घालायचंय का? सर्वांना विनंती आहे, ऊद घालायचा. एकतर उदाला कोणी आडवं जाऊ नका, वाघरीला कोणी हात लावू नका, कुणीही बोलू नका, निशब्द शांततेत हा सोहळा संपन्न होऊ द्या. विठ्ठल. पत्रावळी उचलणाऱ्याला तेवढं पुण्य, हे जर सांगायचं झालं तर ऐकून जा. एखादा महात्मा, एखादा माणूस, एखादा साधू, एखादा संत, बाळूमामाचा एखादा भक्त ज्या वेळेला जेवण्यासाठी बसतो त्यावेळेस त्याच्या आत्म्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची तृष्णा आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकारची अपेक्षा आहे. तो भोजन करून तृप्त होतो, तो भोजन करून शांत होतो. ज्या वेळेला तो तृप्त होतो त्या क्षणाला
त्या तृप्तीचं पुण्य तो त्या पत्रावळीवर ठेवतो आणि मग उठतो. त्या तृप्तीचा आशीर्वाद तो त्या पत्रावळीवर ठेवतो आणि मग उठतो. जो पत्रावळी उचलत असतो त्याच्या पाठीशी तो आशीर्वाद जात असतो. जगाच्या बापानं त्या पांडवांच्या घरी पत्रावळ्या उचलण्याचं काम केलं. जगाच्या बापानं त्या पांडवांच्या घरी घोडे धुण्याचं काम केलं. श्रीकृष्णाच्या अवतारापासून ते थेट पांडुरंग परमात्म्याच्या अवतारापर्यंत भक्ताची सेवा करत असताना, भक्ताच्या भक्तीतून मुक्त होत असताना त्याने कधीच लाज बाळगली नाही. बापू, तुमच्यासारखी माणसं समोर बसलेत म्हणून थोडा आणखी पुढे बोलतो. या पांडुरंग परमात्म्यानं त्या साधू संतांसाठी, त्या महात्म्यांसाठी, त्या भक्तांसाठी किती 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 म्हणून कामं केली, किती हलक्या दर्जाची कामं केली. हे जर विचारात घ्यायचं झालं तर त्याने त्या चोखोबरायासाठी जगाच्या बापानं मेलेली ढोरं वडली. हे जगाच्या बापाचे उपकार आहेत. त्या सेना न्हाव्यासाठी त्या जगाच्या बापानं ज्या क्षणाला सेना महाराजांच्या दारात काही राजाचे सेवक उभा राहिले, राजाची मान दुखते म्हणून राजाने आदेश सोडला त्या सैन्याला बोलवून घ्या. आणि सेना महाराजांसाठी जेव्हा सेना महाराजांच्या दारात राजाचे सेवक उभा राहिले, हाक मारली, सेना तुला राजाने बोलवलं. पण देवपूजा चालू आहे. आणि जाणीवपूर्वक आहे का? ती देवपूजा आहे, ती सेना महाराजांची देवपूजा आहे. आपला जसा हरिपाठ असतो, हरिमुखे मनान खोड संगच. गंध लावत लावत परवा दिवशी एक जणांनी बावकीला शिव्या दिल्या. गंध लावत लावत दुसरा शेजारी येऊन बसला आणि म्हणले, काय राम भाऊ कसं काय? त्यांनी गंध लावता लावता झोपी केली. हो का, भाऊकीनी बराच त्रास दिलाय, हातावर फक्त ध्यान ठेवा. भाऊकीनी बराच त्रास दिलाय. भाऊकीनी किती घासू द्या, पण आपण बी काय कमी पडून देत नसतो ना, आपण बी काय कमी पडत नसतो. पण भाऊकीनी थोडं ध्यानात ठेवावं. एखाद्याच्या पाठीव मारावं पण गंध लावायचं काम चालू आहे. एखाद्याच्या पाठीव मारावं पण पोटाव मारू नाही. आपण बी नसतो गप बसलो, पण आपल्या नाही मनगटात न्याट गंध लावायचं काम चालू आहे. आपल्या नाही मनगटात न्याट म्हणून आपण गप बसतो. पण भाऊकीनी बी ध्यानात ठेवावं. गाड्या तुम्ही किती त्रास द्या, जी माझ्या नशिबात लिहिलंय ती माझी मला मिळणार. मिळणार म्हणजे मिळणारच. बघत बघत पाठी पोटाला, बघत बघत मनगाटाला, बघत बघत कपाळाला गंध लावला आणि शेवट म्हणला, येऊ का कसं असल तसं असल, आपलं चुकलं की गप बसायचं. काय करायचं? कानाला बी लावला. गंध लावताना जर भावकीची माप काढत असला तर जगाचा बाप त्याच्यासाठी उभा राहील काय? भक्ती चालू होती, सेवा चालू होती, ती देवपूजा चालू होती सेना महाराजांची. पत्नीच्या समोर जेव्हा ते सेवक उभा राहिले, पत्नीला प्रश्न पडला, जर आत निरोप दिला तर आत देवपूजा चालली देवाची. त्या सेना महाराजांना ते सहन होणार नाही. परिणामी तिने विनंती केली, आला तुम्ही खरं, पण आला तर माझी एक विनंती आहे, जोपर्यंत त्यांची देवपूजा होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबा. जोपर्यंत त्यांची देवपूजा होत नाही तोपर्यंत माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही थांबा. एकदा देवपूजा झाली की लगेच राजाच्या सेवेत लावते. पण आस्तास बहुतेक चहापेक्षा किटली जरा जास्त गरम राहते. होळ मंत्र्यापेक्षा पिये ताईट राहत. तुम्ही कुठं बघा, ती नेमकं तसं झालं. त्यांना तीच संधी पाहिजे होती. आणि त्या हेनं ते दोघ जण धावत माघारी आले आणि राजाच्या समोर उभा राहिले. बादशाह, सेना महाराजांच्या दारात गेलो पण त्याने तुमच्याकडे यायला नकार दिला. नकार दिल्याबरोबर बादशाला राग आला. जर त्या सेनेनं माझं काम ऐकलं नसेल तर त्या सेनेला फसावर द्यायची तयारी करा. हा शब्द ऐकल्याबरोबर गळ्यामध्ये, हातामध्ये, काखेमध्ये ती धोपटी घेऊन सेना महाराज दारात उभा राहिले. त्या बिदरच्या बादशाच्या समोर उभा राहिले. बिदरच्या बादशाच्या समोर हात जोडला आणि बिदरच्या बादशाला विनंती केली, बादशाजी थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व, पण हा सेवक तुमच्या दारात आलाय, माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या. असं म्हटल्यानंतर बिदरच्या बादशाच्या मानेला हात लावला. सेन्या, आजपर्यंत सेवा केली, आजपर्यंत तू माझ्या अंगाला स्पर्श केला, पण सेन्या आज तुझ्या हाताचा जो स्पर्श आहे तो काहीतरी वेगळाच जाणवतो. त्या बिदरच्या बादशाच्या मानेला स्पर्श केल्याबरोबर मानेचं दुखणं बरं झालं. आनंदाच्या भरात त्या बिदरच्या बादशानं ओंजळभर मोहरा घेतल्यानं ओंजळभर मोहरा सेना महाराजांच्या धोपटीत टाकल्या. सेना महाराज निघून गेले.
ज्या क्षणाला सेना महाराज निघून गेले, देवपूजा आटोपलेले सेना महाराज घाई गडबडीत धोपटी काखेला मारली. आणि ऋषीदादा घाई गडबडीत धोपटी काखेला मारून त्या बादशाच्या दरबारात येऊन उभा राहिले. बादशाच्या समोर उभा राहिले. बादशाला पुन्हा विनंती केली, बादशाजी माफी असावी, उशीर झाला. बादशानं सांगितलं, सेन्या उशीर झाला कसा म्हणतोस? काही वेळापूर्वी आला, माझ्या मानेला तो स्पर्श केला आणि मानेला स्पर्श केल्यानंतर तुझ्या हाताने माझी मान दुखायची बरी झाली म्हणून मी त्याच्या बदल्यात तुला सुवर्ण मोहरा दिल्या. सेन्या जर कमी पडल्या असतील तर अजून माग, पण दारात कशासाठी उभा राहिला? जेव्हा ते शब्द ऐकले तेव्हा सेना महाराजांच्या लक्षात आलं, मी आलो नव्हतो. जर मी बिदरच्या बादशाच्या समोर आलो नव्हतो तर मग माझं रूप घेऊन नेमकं आलं कोण असेल? माझ्या जागेवर नेमकं बिदरच्या बादशाच्या दारात आलं कोण असेल? सेना महाराजांच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं आणि अंतकरणातून पाजर फुटला. त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे बघितलं. हे पंढरीश पांडुरंग परमात्म्या, ह्या सेनेसाठी तू विटेवरून खाली उतरला, 28 युगाच्या विटेवरती विराजमान झाला होता पांडुरंगा. पण ह्या नाभिकासाठी, या सेनेसाठी तू विटेवरून खाली उतरला आणि बादशाची दाढी करून माघारी फिरला. देवा, एखाद्याला आपलं म्हणल्यावरती, एखाद्याला जवळ घेतल्यावरती त्याचं कोणतं काम करशील? पांडुरंगा, माझ्यासाठी तू त्या बिदरच्या बादशाची दाढी केली. श्रीकृष्णाने घोडे धुतले, यात नवल काय आहे? त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सेना महाराजांसाठी बिदरच्या बादशाची दाढी केली. त्या सगळ्याचा पुरावा तुकोबरायांनी एकत्र केला आणि देव नेमकं काय करतो याचं उत्तर देण्यासाठी लिहून ठेवलं, साधावया भक्ती काज नाही लाज धरित. जो आपल्या सेवेसाठी लाज धरत नाही, तीच पंढरीश पांडुरंग परमात्म्याची परंपरा थेट. हा जो माझ्या पाठीमाग जगाचा मालक आहे, ज्याला तुम्ही आम्ही सगळेजण अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्रीमंत बाळूमामा या नावाने ओळखतो, या सकल संतांच्या यादीतलं जे नाव आहे, जो पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा स्वभाव आहे, काका तोच स्वभाव संत सद्गुरू बाळूमामांचा आहे.